मी तेच ताके सादर करत आहे स्क्रीन प्ले द फाउंडेशन्स ऑफ स्क्रीन रायटिंग या पटकथा लेखनावरील जगप्रसिद्ध पुस्तकाचा सारांश. कधी आपण असा विचार करतो का की एखादा 3 तासांचा चित्रपट म्हणजे तो एकदम 10 मिनिटांसारखा का वाटतो? आणि एखादा 1.5 तासाचा चित्रपट संपायला जणू जन्म लागल्यासारखं वाटतं. अगदी तेच. आणि याचं जे रहस्य आहे ना, ते काही फक्त कलाकारांचा अभिनय किंवा खूप महागडे कॅमेरे यात नसतं. ते एका अत्यंत सूक्ष्म म्हणजे न दिसणाऱ्या अशा संरचनेत असतं. आज आपण हॉलिवूडमध्ये पटकथा लेखनाचं जे बायबल मानलं जातं, त्या पुस्तकाच्या माध्यमातून याचाच सखोल वेध घेणार आहोत. नक्कीच. म्हणजे आपण अनेकदा भव्य सेट किंवा VFX बघून थक्क होतो, पण मुळात हे पुस्तक त्या ग्लॅमरच्या मागचं जे खरं तंत्र आहे ना, ते सांगतं. आता बघा, आजकाल तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं असलं तरी मानवी स्वभाव आणि कथा सांगण्याची जी मूळ कला आहे ती तीच राहते. बरोबर. म्हणजे माणसाला कथेची गरज का असते आणि ती प्रभावीपणे कशी सांगावी याची शाश्वत तत्त्व यात आहेत. आणि म्हणूनच हे पुस्तक म्हणजे फक्त लेखकांसाठी नाही तर चित्रपट बघणाऱ्या प्रत्येकासाठी खूप रंजक आहे. कारण एकदा का हे तंत्र समजलं की चित्रपट बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो. तर आपण अगदी मूलभूत प्रश्नापासून सुरू करूया. पटकथा म्हणजे नक्की काय? कारण म्हणजे कादंबरी आणि पटकथा हे दोन्ही कथाच सांगतात ना? हो. मुळात हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे माध्यम समजल्याशिवाय पटकथा समजणारच नाही. कादंबरी, नाटक आणि चित्रपट या तिन्हींमध्ये कथाच असते, पण त्यांची भाषा एकदम वेगळी असते. आता कादंबरीचा विचार केला तर तिथे मुख्य कथा पात्राच्या डोक्यात घडते. म्हणजे तिथे शब्दांना स्वातंत्र्य असतं, बरोबर? अगदी. तिथे लेखक पात्राचे विचार, त्याचं द्वंद्व शब्दांतून मांडतो. नाटकामध्ये सगळी भिस्त संवादांवर असते. रंगमंचावर पात्र जे बोलतात त्यातून कथा पुढे जाते. पण चित्रपटात तसं नाहीये. म्हणजे चित्रपटात पात्र काय विचार करतात यापेक्षा ते काय कृती करतात हे जास्त महत्वाचं असतं. एकदम बरोबर. पटकथा ही चित्रे, संवाद आणि वर्णन यातून सांगितलेली आणि एका ड्रामॅटिक स्ट्रक्चरमध्ये बसवलेली कथा असते. ती फक्त दृश्यांतून दिसते. जर एखाद्या पात्राला दुःख झालंय तर कादंबरीत आपण लिहू शकतो की त्याच्या मनात दुःखाचा डोंगर कोसळला. पण पटकथेत तसं लिहिता येत नाही. नाहीच. तिथे तो खिडकीबाहेर पडणाऱ्या पावसाकडे पाहत उभा आहे किंवा त्याच्या हातातला कॉफीचा कप थरथरतोय असं दृश्य निर्माण करावं लागतं. अरे वा. म्हणजे कादंबरी ही शब्दांची आणि विचारांची दुनिया आणि पटकथा दृश्यांची. यावर पुस्तकात बर्फ आणि पाण्याचं जे रूपक वापरले ना, ते मला खूपच विचार करायला लावणारं वाटलं. हो, ते रूपक खूपच सपखल आहे. म्हणजे बघा, जशी बर्फाची स्वतःची एक निश्चित आणि टणक रचना असते आणि पाण्याची एक प्रवाही रचना असते. पण बर्फ वितळल्यावर आपण त्याचे आणि पाण्याचे रेणू वेगळे करू शकत नाही. ते पूर्ण एकरूप होतात. अगदी तसंच पटकथेचं असतं. सीन्स, पात्र आणि संपूर्ण कथा एकमेकांत तसे गुंफलेले असतात की चित्रपट पाहताना त्यांना वेगळं काढता येत नाही. हे जे स्ट्रक्चर किंवा साचा आहे ना, तोच चित्रपटाचा पाया असतो. तो गुरुत्वाकर्षणासारखा आहे. दिसत नाही, पण संपूर्ण कथेला बांधून ठेवतो. पण मग इथे मला खरोखर एक प्रश्न पडतो. आपण कलानिर्मितीबद्दल बोलतोय, जिथे स्वातंत्र्य सर्वाधिक महत्वाचं असतं. मग जर प्रत्येक पटकथेचा असा ठरलेला साचा किंवा फॉर्म असेल, तर तो एक फॉर्म्युला नाही का झाला? हा खूपच रास्त प्रश्न आहे. अनेकांना हीच भीती वाटते. म्हणजे जर सगळे एकाच फॉर्म्युलानुसार लिहित असतील तर लेखकाचं स्वातंत्र्य हिरावलं जात नाही का? सगळे चित्रपट एकाच फॅक्टरीतून आल्यासारखे साचेबद्ध नाही का वाटणार? इथेच साचा आणि फॉर्म्युला यातला फरक समजून घ्यायला हवा. सिड फील्ड यांनी पुस्तकात कोटाचं म्हणजे जॅकेटचं एक अतिशय उत्तम उदाहरण दिलंय. ते कोटाचं उदाहरण म्हणजे नक्की काय? बघा, कोटाचा एक साचा ठरलेला असतो. त्याला 2 हात, एक पुढचा भाग, एक मागचा भाग आणि गळ्यापाशी कॉलर असते. हा त्याचा फॉर्म झाला. पण त्या साच्यात राहून तुम्ही लाखो वेगळे कोट बनवू शकता ना. त्यांचे रंग, कापड, डिझाईन पूर्णपणे वेगळे असू शकतात. अच्छा, म्हणजे साचा तोच पण कोट वेगळे दिसतात. मग फॉर्म्युला हा साच्यापेक्षा वेगळा असतो तर? नक्कीच. फॉर्म्युला म्हणजे एका कारखान्यातून बाहेर पडणारे हुबेहूब सारखे हजारो कोट, जिथे रंग, माप सगळंच सारखं असतं. पटकथेचा जो पॅराडाईम आहे तो साचा आहे, फॉर्म्युला नाही. म्हणजे साचा फक्त कथेला आधार देतो. हो, तो सांगतो की कथेला सुरुवात, मध्य आणि शेवट हवा. पण ती सुरुवात कशी असावी, पात्र कोण असावीत, याचा कोणताही फॉर्म्युला नसतो. साचा सर्जनशीलता मारत नाही, तर त्याला दिशा देतो.
हे खरोखरच डोळे उघडणारं आहे. पण मग हा साचा प्रत्यक्ष दिसतो कसा? एक इमारत उभी केली आपण, पण तिची रचना कशी आहे? या पॅराडाईम आणि 3 ॲक्ट स्ट्रक्चरचं मानसशास्त्र काय आहे? हां, या पुस्तकाचा गाभाच आहे. म्हणजे हजारो वर्षांपासून, ॲरिस्टॉटलच्या काळापासून हेच तत्त्व आहे की कथेला सुरुवात, मध्य आणि शेवट असतो. मानवी मेंदूला कोणतीही माहिती याच क्रमाने समजून घ्यायची सवय असते. याच 3 भागांना पटकथेत 3 ॲक्ट्स म्हणतात. आणि सर्वसाधारणपणे हॉलिवूडचा चित्रपट 120 पानांचा असतो, बरोबर? हो, आणि नियम असा आहे की 1 पान म्हणजे पडद्यावरचा 1 मिनिट. म्हणजे 120 पानं बरोबर 2 तास. याची विभागणी या 3 ॲक्ट्समध्ये होते. ॲक्ट 1 हा सेटअप असतो, साधारण पहिल्या 30 पानांचा भाग. ज्यामध्ये पात्रांची आणि कथेच्या विषयाची ओळख होते. अगदी, आणि पुस्तकानुसार यातील पहिली 10 पानं अतिशय म्हणजे अतिशय महत्त्वाची असतात. पण पहिल्या 10च पानांना एवढं महत्त्व का? चित्रपट तर 2 तासांचा असतो ना. कारण मानवी मानसशास्त्र असं सांगतं की प्रेक्षक जेव्हा चित्रपटगृहात बसतो तेव्हा पहिली 10 मिनिटं तो त्या नवीन जगाशी जुळवून घेत असतो. याच वेळात तो अचेतनपणे ठरवतो की त्याला हा चित्रपट बघायचा आहे की नाही. बापरे, म्हणजे पहिली 10 पानं हुकली पण प्रेक्षक मानसिकदृष्ट्या चित्रपटातून बाहेर पडतो. नक्कीच. सेटअप झाल्यानंतर येतो ॲक्ट 2, ज्याला कन्फ्रंटेशन किंवा संघर्ष म्हणतात. हा पान क्रमांक 30 ते 90 पर्यंतचा सर्वात मोठा भाग असतो. इथे मुख्य पात्रासमोर अडथळे उभे राहतात. म्हणजे प्रेक्षकांना खेळून ठेवण्यासाठी पात्राला सतत आव्हानांचा सामना करावा लागतो. हो, जर पात्र सहजसहजी जिंकत असेल तर प्रेक्षकांना रस उडत नाही. आणि मग येतो ॲक्ट 3, म्हणजे रिझॉल्युशन. हा शेवटचा 90 ते 120 पानांचा भाग असतो, जिथे कथेचा शेवट होतो. आणि या तिन्ही ॲक्ट्सना जोडणारे जे दुवे आहेत, ज्यांना पुस्तकात प्लॉट पॉइंट्स म्हटले, त्यांच्याबद्दल थोडं सांगा. कारण मला तर ते कथेचं स्टेअरिंग व्हीलच वाटले. अतिशय समर्पक उपमा आहे ही. हे प्लॉट पॉइंट्स म्हणजे खरोखरच स्टिअरिंग व्हील असतात जे कथेची दिशा ठरवतात. प्लॉट पॉइंट 1 आणि 2 हे असे प्रसंग असतात जे कथेचा ट्रॅक पूर्णपणे बदलतात. म्हणजे प्लॉट पॉइंट 1 हा ॲक्ट 1च्या शेवटी येतो. बरोबर 30व्या पानावर. तो कथेला थेट दुसऱ्या ॲक्टमध्ये म्हणजे संघर्षात ढकलतो. आणि प्लॉट पॉइंट 2 हा 90व्या पानावर येतो, जो कथेला थेट शेवटाकडे घेऊन जातो. हे प्लॉट पॉइंट्स कथेचा डोलारा सांभाळतात. हे वाचताना ना मला एका गोष्टीचं खूप आश्चर्य वाटलं. म्हणजे लेखकानं पहिला शब्द लिहिण्यापूर्वीच त्याला कथेचं शेवट, सुरुवात आणि हे दोन्ही प्लॉट पॉइंट्स पक्के माहीत असणं गरजेचं आहे, असं पुस्तकात म्हटलंय. मला सुरुवातीला वाटलं की यात मग उत्स्फूर्तपणा कुठे राहिला. अनेकांना हा प्रश्न पडतो. पण मग मला जाणवलं की हे म्हणजे प्रवासाला निघताना गुगल मॅपवर आपलं डेस्टिनेशन आणि महत्त्वाचे थांबे ठरवण्यासारखंच आहे. रस्ता आणि मुक्कामच माहीत नसेल तर आपण भरकटणारच ना. एकदम बरोबर. जर लेखकालाच माहीत नसेल की कथा कुठे चाललीय तर प्रेक्षकांना कसं समजणार. गुगल मॅपच्या उपमेनुसार ट्रॅफिक लागलं तर आपण रस्ता बदलू शकतो. तो बदललेला रस्ता म्हणजे लेखकाचा उत्स्फूर्तपणा. पण डेस्टिनेशन तेच राहतं. अगदी. म्हणूनच रिकाम्या पानावर लिहायला घेण्यापूर्वी हे 4 खांब मजबूत असणं खूप आवश्यक आहे. तरच त्यावर तुम्ही भव्य इमारत उभी करू शकता. क्या बात आहे. आता हे खांब समजल्यानंतर कथेला जिवंत करणाऱ्या घटकांकडे वळूया. म्हणजे कथाविषय आणि पात्रनिर्मिती ह्या साच्यात प्राण कसे फुंकले जातात. पुस्तकात विषयाची व्याख्या अतिशय सोपी केली आहे. विषय म्हणजे कृती, ॲक्शन आणि पात्र. या 2 गोष्टींशिवाय कथा तयारच होऊ शकत नाही. कृती 2 प्रकारची असते. एक म्हणजे शारीरिक कृती. म्हणजे ॲक्शन चित्रपटातली कार चेस किंवा धावपळ. हो. आणि दुसरी असते भावनिक कृती, जसं की एखादा अतिशय नाजूक संभाषण, मूक कटाक्ष किंवा चुंबनाचं दृश्य. या दोन्ही प्रकारच्या कृतीतून कथा पुढे जाते. आणि पात्राबद्दल सांगायचं तर पुस्तकात एक खूप भारी वाक्य आहे. कृती म्हणजेच पात्र. म्हणजे खऱ्या आयुष्यातही आपण माणसांना त्यांच्या शब्दांवरून नाही तर कृतीवरूनच पारखतो ना. अगदी खरंय. आणि पात्राचं जीवन 2 भागांत विभागलेलं असतं. एक म्हणजे त्याचं अंतर्गत जीवन किंवा इंटेरियर लाईफ, जे पात्राच्या जन्मापासून चित्रपटाच्या सुरुवातीपर्यंतचं आयुष्य असतं. म्हणजे त्याचं भूतकाळ किंवा बालपण जे कदाचित पडद्यावर दिसणारही नाही. बरोबर. पण लेखकाला ते पूर्ण माहीत असावं लागतं. आणि दुसरं असतं बाह्य जीवन, जे चित्रपटात घडत असतं. पात्राचा भूतकाळच ठरवतो की तो सध्याच्या संकटात कसा वागेल.
याच संदर्भात हेनरी जेम्स यांचं एक विधान पुस्तकात आहे ज्याने मला खूप विचार करायला लावला. ते म्हणतात, प्रसंग म्हणजे पात्राची ओळख आणि पात्र म्हणजे प्रसंगाची निष्पत्ती. म्हणजे एखाद्या कठीण प्रसंगातच पात्राचं खरं रूप कसं बाहेर येतं. हा कथाकथनाचा आत्माच आहे. बघा, सुखात असताना माणूस खोटे मुखोटे घालू शकतो, पण अनपेक्षित संकट आलं की विचार करायला वेळ नसतो. तिथे घेतलेला निर्णय त्याचं खरं स्वरूप प्रेक्षकांसमोर उघड करतो. म्हणूनच इन्साइटिंग इन्सिडेंट आणि की इन्सिडेंट हे कथेचे महत्त्वाचे भाग आहेत. हे दोन्ही नक्की काय काम करतात? ती देते. आणि की इन्सिडेंट हा कथेचा मुख्य विषय प्रस्थापित करून पात्राला कृती करायला भाग पाडतो. अप्रतिम. आता पात्रांची ही खोली समजल्यावर प्रत्यक्ष प्रक्रियेकडे म्हणजे एक्झिक्युशनकडे वळूया. पात्रांना पडद्यावर कसं आणायचं? इथे आपण सीन्स, सिक्वेन्सेस आणि कार्ड सिस्टमबद्दल बोलणार आहोत. मला सांगा, सीन म्हणजे फक्त कॅमेरा ऑन आणि ऑफ करणं नसतं ना? अजिबात नाही. सीन हा पटकथेचा सर्वात मूलभूत घटक आहे. पुस्तकात त्याची तुलना पेशीसारखी म्हणजे सेलसारखी केली आहे. सीनमधील संवादाने आणि कृतीने एकतर कथा पुढे गेली पाहिजे किंवा पात्राबद्दल काहीतरी नवीन माहिती उघड झाली पाहिजे. म्हणजे जर निसर्गाचं खूप सुंदर दृश्य आहे आणि दोन पात्र नुसत्या गप्पा मारतायत पण कथा पुढे जात नाहीये, तर तो सीन निरुपयोगी आहे. एकदम अचूक. जर सीन यापैकी काहीच करत नसेल तर तो चित्रपटाचा वेग पाडतो. असा सीन निर्दयपणे काढून टाकला पाहिजे. प्रत्येक सीनला एक स्पष्ट उद्देश असलाच पाहिजे. आणि असे अर्थपूर्ण सीन्स एकत्र येऊन जो मोठा भाग बनतो तो सिक्वेन्स, बरोबर? हो. एका मध्यवर्ती कल्पनेने जोडलेले सीन्स म्हणजे सिक्वेन्स. उदाहरणार्थ दरोड्याचा प्रसंग. त्यात पोलिसांची हालचाल, चोरांची धावपळ असे अनेक सीन्स असतील, पण मुख्य विषय दरोडा हाच असतो. हा भाग मिळून सिक्वेन्स तयार होतो. आणि हे सगळे सीन्स मांडण्यासाठी पुस्तकात जी 3x5 कार्ड सिस्टम दिली आहे ती खरोखर एखाद्या ब्रह्मास्त्रासारखी आहे. लेखकाची डोकेदुखी खूपच कमी होत असेल यामुळे. नक्कीच. हॉलिवूडमध्ये आजही ही पद्धत वापरतात. यात एका कागदी कार्डवर फक्त एकाच सीनची माहिती लिहायची असते. ॲक्ट 1 साठी निळी कार्ड, ॲक्ट 2 च्या संघर्षासाठी हिरवी आणि ॲक्ट 3 साठी पिवळी कार्ड वापरली जातात. यामुळे नक्की काय फायदा होतो? सर्वात मोठा फायदा म्हणजे लवचिकता. जेव्हा ही सगळी कार्ड बोर्डवर लावतात तेव्हा संपूर्ण कथेचा नकाशा एका दृष्टिक्षेपात पाहता येतो. जर हिरव्या भागातला एखादा सीन योग्य वाटत नसेल तर लेखक ते कार्ड काढून निळ्या भागात लावून बघू शकतो. कागदावर लिहिण्यापूर्वीच कथेचा प्रवाह तपासता येतो. हे एखाद्या पझलचे तुकडे जोडण्यासारखंच आहे. पण समजा एवढं करूनही एखादा सीन काम करत नसेल किंवा चुकला असेल तर काय? कारण नवीन लेखकांना चुकांची खूप भीती वाटते आणि ते लिहायचेच थांबतात. ही भीती स्वाभाविक आहे, पण सेडफील्ड यांनी एक खूप आश्वासक विचार दिलाय. ते म्हणतात, जे चालत नाही तेच तुम्हाला काय चालणार आहे हे शिकवतं. म्हणजे चुका करायला घाबरू नये. म्हणजे चुकीच्या सीनमधूनच योग्य मार्ग सापडतो. हो ना. पटकथा लेखन ही एका झटक्यात पूर्ण होणारी गोष्ट नाहीये. चुका हा त्या प्रक्रियेचाच एक आवश्यक भाग आहे. हे खरंच खूप दिलासा देणार आहे. आता आपण चर्चेच्या शेवटच्या टप्प्याकडे आलोय. कोलॅबोरेशन आणि अडॅप्टेशन म्हणजे एका बंद खोलीत लिहिलेली पटकथा आणि पडद्यावरचा भव्य चित्रपट यातला हा प्रवास. हो, कारण कादंबरी लेखन एकांतातलं असतं, पण चित्रपट हे एक अवाढव्य सांघिक काम आहे. दिग्दर्शक, कॅमेरामॅन, ध्वनी तंत्रज्ञ असे शेकडो लोक एकत्र येतात. लेखकाने हे समजून घेतलं पाहिजे की त्याची स्क्रिप्ट हा केवळ एक नकाशा आहे. आणि अडॅप्टेशन करताना म्हणजे एखाद्या गाजलेल्या कादंबरीवरून चित्रपट बनवताना काय होतं? आपण नेहमी ऐकतो की लोक म्हणतात चित्रपटापेक्षा पुस्तक जास्त चांगलं होतं. असं का होतं? कारण ॲडॉप्शन हे भाषांतर नाही, ते एका पूर्णपणे वेगळ्या माध्यमातलं रूपांतर आहे. कादंबरी पात्राच्या डोक्यात घडते, चित्रपट दृश्यांतून दाखवावा लागतो. कादंबरीतलं 100 पानांचं वैचारिक मंथन एका छोट्या कृतीत आणावं लागतं. यालाच वर्ड्स आणि पिक्चर्स म्हटलंय. हे म्हणजे सफरचंद आणि संत्री यांची तुलना करण्यासारखं जे, नाही का? अगदी तसंच. कादंबरी जशीच्या तशी चित्रपटात आणली तर ती खूप कंटाळवाणी होईल. तिचा आत्मा पकडून त्याला पटकथेचा साचा लावावा लागतो. आणि या सगळ्यातून चित्रपटाचा खरा पाया काय आहे हे समोर येतं. हॉलिवूडमधली म्हण आहेच की चांगल्या स्क्रिप्टवरून मध्यम चित्रपट बनू शकतो, पण वाईट स्क्रिप्टवरून सर्वोत्तम दिग्दर्शकही चांगला चित्रपट बनू शकत नाही. चित्रपट निर्मितीचा मूळ पाया पटकथाच आहे. 100% खरे. इमारतीचा पायाच कच्चा असेल तर त्यावर तुम्ही कितीही महागड्या काचा लावल्या तरी ती कोसळणारच.
पटकथा हाच तो पाया आहे जो चित्रपटाचा डोलारा पेलतो. खरंच, हा संपूर्ण प्रवास खूपच रंजक आणि माहितीपूर्ण होता. एखाद्या चित्रपटामागे किती अचूक विज्ञान काम करतं हे आज उलगडलं. आता वेळ झालीये या संपूर्ण प्रकरणाची उजळणी करण्याची. सर्वात आधी आपण पाहिलं की पटकथा ही केवळ शब्दांची नव्हे तर दृश्य माध्यमातील कृती आणि संवादांची कथा आहे. हो, आणि त्यानंतर आपण पॅराडाईम आणि 3 ॲक्ट स्ट्रक्चरचा मानसशास्त्रीय पाया समजून घेतला. ॲक्ट 1, 2 आणि 3 कसे काम करतात आणि प्लॉट पॉइंट्स कथेचं स्टिअरिंग व्हील कसे बनतात हे पाहिलं. त्यानंतर विषय आणि पात्राची सखोल निर्मिती, शारीरिक आणि भावनिक कृतीतून पात्र कसं उभं राहतं आणि संकटाच्या वेळी त्याचं खरं रूप कसं समोर येतं हे आपण जाणलं. तसंच सुरुवात, शेवट आणि प्लॉट पॉइंट्सची आवश्यकता. लिखाण सुरू करण्यापूर्वीच प्रवासाचं डेस्टिनेशन माहीत असणं किती गरजेचं आहे हे आपण पाहिलं. हो, आणि मग सीन्स आणि सिक्वेन्सेस तसंच 3x5 ची कार्ड सिस्टम कशी उपयोगी पडते हे पाहिलं. चुका करणं हा प्रक्रियेचा भाग आहे हेही समजलं. आणि शेवटी चित्रपट निर्मितीतील सांघिक कामाचं महत्त्व आणि ॲडॅप्टेशनची आव्हानं समजून घेतली. या सर्व प्रदीर्घ चर्चेच्या शेवटी जाता जाता एक विचार सर्वांसमोर ठेवावासा वाटतो. आपण अनेकदा चित्रपटाचे यश त्याच्या बजेटवर किंवा स्टार कास्टवर मोजतो. पण पुढच्या वेळी चित्रपट पाहताना विचार करा की लेखकाने रिकाम्या पानावर आखलेले ते 2 छोटेसे प्लॉट पॉइंट्स प्रेक्षकांना 2.5 तास कसे खुर्चीला खिळवून ठेवतात. अगदी खरंय. चित्रपटाची खरी जादू त्या महागड्या कॅमेऱ्यात नाही तर त्या 120 पानांच्या कागदावर आणि मानवी मनाला समजलेल्या कथेच्या साच्यात असते. चित्रपटाची खरी ताकद ही त्या कथेच्या मूळ गाभ्यात आणि संरचनेतच असते हे आजच्या चर्चेतून पूर्णपणे सिद्ध झालं. पुन्हा भेटूया या अशाच एका पुस्तकाचा सारांश ऐकण्यासाठी. नमस्कार.